अंगणवाडीमध्ये चल म्हटलं की वंशदादाचे झाले नखरे चालू. पण मी त्याला रोज अंगणवाडीमध्ये नेऊन देते. पण होती आज अंगणवाडीला सुट्टी. मग काय वंशची मज्जाच मज्जा. मग तिकडनेच आम्ही गेलो मंदिरामध्ये. तर या मंदिराचं नाव आहे सोनचाफा महादेव मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे आणि आजूबाजूचं प्लेस पण खूप छान आहे. महादेव मंदिराच्याच बाजूला आहे हनुमानजीचे मंदिर आणि बाजूला हॉल आहे जेवणाची वगैरे सोय करण्यासाठी. आणि ही आहे हनुमानजीची मूर्ती. मंदिराच्या समोरच आहे त्रिशूल आणि तुळशी मैयाचे वृंदावन. खूप लोक भक्ती करतात, इथे येतात व्यायाम करायसाठी. खूप सुंदर मंदिर आहे हे. नवीन वर्षामध्ये जानेवारी महिन्यामध्ये तर खूपच गर्दी असते आणि जेवण त्या महिन्यामध्ये खूपच देतात. आणि श्रावण महिन्यामध्ये पण खूप जेवणं असतात इथे. खूप गर्दी असते. मी तर रोजच येते मंदिरामध्ये. पण चला म्हटलं तुम्हाला आज आजूबाजूचा पण प्लेस दाखवते. तर बघा इथे व्यायाम करण्यासाठी किती मस्त बनवलं आहे. फिरायला येतात लोक आणि इथे व्यायाम करतात. आणि लहान मुलांसाठी घसरपट्टी, झुले आणि याच्याच बाजूला आहे वडाचं खूप मोठं झाड. आम्ही वड पुंजायला इथेच येत असतो वड सावित्रीला. लोक इथे बसतात, गप्पा गोष्टी करतात, खूप टाईम घालवतात. पण आमच्या वंशची पूजा करायची राहूनच गेली होती. मग घरी जाता वेळेस त्यांनी पूजा करून घेतली, कारण तो पण महादेवचा खूप मोठा भक्त आहे. बघा आहे की नाही भक्त महादेवचा. मग घरी गेलो आम्ही. मग नंतर जायचं होतं आम्हाला मॉलमध्ये किराणा घ्यायसाठी. तर बघा आमचा वंश कुठे बसला आहे. मग किराणा वगैरे घेऊन झाला आणि घरी आलो. घरी आल्यावर मी बनवला गरमागरम चाय. चायसोबत घेतला बिस्किट खायला, कारण मला खूप भूक लागली होती. पण बिस्किट खाण्यासाठी पण आमच्या वंशचे इतके नखरे चालू होते का खूपच. आता मी म्हटलं तू खा की नको खाऊ, मला तर खूप भूक लागली आहे बाबा. पण मला काय एकच बिस्किट खायला भेटलं आणि दोघाच बापलेकांनी दिलं दाबून.